समर्थ मंडळी, गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना शुभ गुरुवार. तर चला, तुमचा माझ्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग मी पुरणपोळी, आमटी, भजे आणि स्वामींना महानैवेद्य दाखवते. चला मंडळी, आता तेल ठेवले बघा तापायला. आपण काय करतो, कांद्याचे भजे. तर कांद्याचे भजे करण्यासाठी बघा मी उभा कांदे कापून घेतले, बेसन पीठ, ओवा, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची वाटून मस्त आहे बघा मिक्स करून घेतलं. आणि एक साईडला बघा कोथिंबीर घेतली थोडी आणि हिरवी मिरची, म्हणजे एकच वाटण केलं तर सगळ्याला. जिरं, कोथिंबीर, लसूण सगळं एकत्रच वाटलं. आणि हे बघा पालकची भजी, कोथिंबीरची भजी, कांद्याची भजी. आता आपण हे 3 भजे करणार आहे. चला आता बघू बाजू पूर्ण रेसिपी. कांदा भजे एकदम लाल जरद तळून घ्यायचे, तर ते खायला पण चवदार लागतात. तुम्हाला काय पूर्ण रेसिपी आज दाखवायला भेटली नाही. आज गुरुपौर्णिमा आहे स्वामींची. बघा मी कढाची आमटी पण बनवली आणि बघा एक साईडला पुरण पण केले. आपण आज पुरणाच्या पोळ्या आणि भजे पण करायला घेतले मी. तर म्हटलं आता टाईम भेटलाय तर भज्याची तर रेसिपी तुमच्या संग शेअर करावं. कारण की आज सकाळी एवढी धावपळ की टाईमच नाही भेटला मला आमटीची रेसिपी आणि पोळ्याची रेसिपी दाखवायचा. तर आमटीची रेसिपीमध्ये काय काय टाकलं ते सांगते मी तुम्हाला. कांदा, लसूण, खोबरं, टमाटर आणि पालक, कोथिंबीर. पालक पण आपण मसाल्या संगतीत चांगली भाजून घेतली आणि मस्त वाटून घेतलं चांगलं. आणि मस्त मसाला चांगला तळून आणि मग थोडंसं म्हणजे जे आपलं डाळ शिजलेलं पाणी होतं ना ते टाकलं. तर तुम्ही पण नक्की करून बघा. जर तुम्हाला आमटीची वापस रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की करून दाखवून तुम्हाला. आता कांदे मस्त कडक कडक तळून घेऊ. हे भजे चांगले तळले का. इकडं पण गुरुपौर्णिमा कशी साजरी करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आमच्या इथं गुरुपौर्णिमेला पोळ्या करतात. पोळ्या करून स्वामींना नैवेद्य आणि घरामध्ये नैवेद्य. सगळे स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळी दसरा. म्हणजे आजच्या दिवशी जे नाही करणारे ते पण आवर्जून गुरुपौर्णिमा साजरी करतात. तशी मी पण करते. तर यावर्षी म्हटलं चला आपले, आता मी पहिले व्हिडिओ नव्हते काढत, आता लागले काढायला. म्हटलं चला माझी पण गुरुपौर्णिमा तुमच्या संग शेअर करावं. आता तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. माझं किचन छोटं आहे त्यामुळे किचनवर लय राडा झालाय. मला पूर्ण म्हणजे असं मला दाखवता येतच नाही. स्वामींना कांदा भजे, पुरणपोळी प्रचंड आवडते. फळामध्ये आंबा, पिवळं फळ. आणि आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. घरी नाही झालं आपल्याला करणं, मठात जाऊन केळं, म्हणजे जे आपल्याच्याने होईल, केळंच नाही जे आपल्याच्याने होईल ना ते दान करायचं. म्हणून तिथं मठामध्ये वाटायचं, केंद्रामध्ये जाऊन केळं वाटायचे. जर तुमच्याच्याने होत असेल तर जेवण, ते पण नसेल होत तर डाळ भात करायचा, थोडीशी पुरी भाजी आणि खीर करायची. घरात मुलं जेवू घालायचे. जसे तुमच्याच्याने होत. अन्नदान ही सगळ्यात मोठी सेवा स्वामींची. जसं आपल्याच्याने होईल सेवा करणं तशी करायची. भरपूर असे की आता मला स्वतःला कामामुळे टाइम भेटत नाही आणि आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही.
जसं होईल तसं आपल्याच्याने थोडं सेवा करायची। गुरुचारित्राचे 1 ते 21 अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचा स्वामींच्या माळीचा, आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचं। ते पण नाही जमलं तुमच्याने शक्य तर 3 माळी जप, 3 अध्याय गुरुचरित्राचे आणि तारक मंत्राचे 3 वेळा ते मंत्र म्हणायचं। जसं माझ्याकडनं होतं मी तसे करते, तुमच्याकडून पण जसं टाईम भेटून सेवा होईल तशी तुम्ही पण करा। नक्की चांगले अनुभव येतात। जसे मला पण चांगले अनुभव आलेत तसे तुम्हाला पण येतील। आणि भरपूर स्वामी सेवेकरी ये बघा, चांगले अनुभव येत चालतात। दुःख कुणाला येत नाही, दुःख आल्याशिवाय सुख पण तर कळत नाही। तर दोन्ही पण आपण, दुःख आलं तर सुखाला विसरायचं नाही, सुख आलं तर दुःखाला विसरायचं नाही। जे काही दिलंय ते आपल्या स्वामींनी दिलंय, स्वामींना धरून पुढं चालायचं। आणि आयुष्यात गुरु असावा, गुरुशिवाय आपल्याला मार्ग कोणच दाखवत नाही। तसे माझ्या आयुष्यातले माझे पहिले आई वडील गुरु, नंतर सासू सासरे, आणि जसे माझा मुलगा झाला मी स्वामी सेवेत लागले तर माझे स्वामींनी जसे मला मार्ग दाखवले तसे खूपच चांगले मार्ग दाखवले। जशी मी स्वामी सेवेत गेली तशी मला कधीच अडचण आली नाही। जिथं चुकते तिथं स्वामी रस्ता दाखवतात। चला आता आपले कांदा भजे बघा करून झाले सगळे। हे बघा आता मी सगळे भजे करून घेतले कांदा। आता मी पालकचे भजे करते। मी कोथिंबीर घेतली होती, कोथिंबीर थोडी होती, म्हणलं चला स्वामींसाठी आपण आज 3 प्रकारचे भजे काढू। कांदा भजे काढले, आता हे कोथिंबीरचे ते काढून घेते। पालकचे भजे, कोथिंबीरचे भजे, चणा भजे, कांद्याचे भजे सगळे करून झाले बघा आपले। बघा मस्त नरम नरम आहे। आपले भजे जास्त आपण पुरणाच्या पोळ्या करून घेऊ बघा। पुरण पण हे बघा एकदम सॉफ्ट झाले बघा, पोळी पण वळण आहे बघा। चला आपण पटकन पोळ्या करून घेऊ। तवा ठेवलाय, आता आपण पोळी करू। हे बघा पीठ मळलं एकदम पेड्यासारखं पीठ मळून घ्यायचं। आपण पोळ्या करून घेऊ। जरा गाडा भांड्याचा जास्त पडला जरा म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक केला तुम्हाला माहिती राहायची होते। आवाज काढायचा तो इथंच मोडायचा, नाही तर पोळी फुटते आपली। जसं पुरण तसं पीठ करायचं। जर पुरण पातळ असलं तर पीठ पातळ करायचं, पुरण घट्ट असलं तर घट्ट पीठ करायचं।
ग्लासाने तेल लावलं, आपली पोळी हाताने पण चांगलं तेल नाही लागत आणि उलटणीने लावायला गेलं की पोळी फुटती. ग्लासाने तेल लावलं म्हणजे सगळ्या पोळीला तेल पण पोचतं आणि पोळी पण चांगली लागते. हो चला मी आता अशाच सगळ्या पोळ्या करून घेते पटापटा. फिर मुर्गा मुर्गी पटाने के लिए शहर की ओर चला जाता है, लेकिन शहर में भी कोई मुर्गी नहीं पटती। आपल्या सगळ्या पोळ्या करून झाल्या. चला आता आपण बटाट्याची सुकी भाजी करू. पोळ्याचा स्वयंपाक केला, एवढा किचनवर राडा झालाय की विचारता सोय नाही. चला बघा आता मी तेल टाकले गरम करायला, बटाट्याची सुकी भाजी करते. बघा जिरं टाकलंय, जिरं लाल झालं कढीपत्ता टाकला, त्याला हळद चवीनुसार मीठ
टाकून घेतला, त्याला मस्त परतून घेऊ. परतून घेतलं. कांदा लसूण मसाला टाकतो. आता हे 2 चम्मच टाकून घेतला. हे बघा मस्त परतून घेतलंय. आता तुम्ही याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकतो. अर्धा ग्लास पाणी टाकून घेते शिजायपुरता. आपण याला शिजवून घेऊ. आता भाजी टाकली शिजायला पडले. तोपर्यंत आपण पटापटा किचन आणि भांडे आवरून घेऊ. आता भांडे बिंडेच बघा सगळं आवरून झालंय. आता आपण भाजी बघू. आता बटाटा पण आपले शिजला. आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. अशी भाजी आपण जर बनवली नाही, लग्नात कशी भाजी असते, लग्नाची शाक बोलतो आपण, वांग्या बटाट्याची शाक तशी भाजी लागते. बघा आता बटाटा पण शिजला. भाजी मस्त झाली. आपली वास पण मस्त येतो. गॅस बंद केला. कूट टाकला. 10 मिनिटं शिजून बंद केला. भाजी झाली आपली. आता पूर्ण आपला पौर्णिमा होती आज. गुरुपौर्णिमा स्वयंपाक पूर्ण झाला. त्या पोराला दवाखान्यात न्यायचं. आनंदला अजून पण बरं नाही. आता जरा म्हणजे नॉर्मल झालंय. टायफॉइड झालता तर त्याला आता 3 दिवस झाले ग्लुकोज लावले. आज वापस ग्लुकोज लावायला जायचंय. आता पटापट स्वयंपाक केला. आता मी दवाखान्यात निघते. सकाळीच आपण स्वामीची सेवा पण करून घेतली. सकाळी उठल्या का तर आनंदला दवाखान्यात न्यायचं होतं. टाईमच नाही. जसं मला टाईम भेटेल तसं ॲडजस्ट करून मी व्हिडिओ काढलाय. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण की आज एवढी गडबड पण होती. मठात जायचं होतं. मुलाची तब्येत खराब होती. वरनं जेवण पण बनवायचं होतं. लय घाई होती. त्यामुळे जसं मला शक्य होईल थोडं तर मी तसा काढलाय. तर नक्की बघा. आवडल्यावर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.